पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे त्यांची परीक्षा इंटरव्ह्यू घेऊन आम्ही मेरिटमधली 25 टॉपची मुलं आपण US ला पाठवते. अतिशय गरीब कुटुंबातली मात्र हुशार असणारी ही मुलं आहेत. मला आनंद आहे की यांना या प्रकारचं एक्सपोजर मिळतं आहे. यातले 4 विद्यार्थी तर असे आहेत की ज्यांना पालक नाहीत, म्हणजे काही मामाकडे शिकले आहेत, काही आई होती, फक्त आई आहे, वडील नाही आहेत. यांच्या म्हणजे खरं तर जर इच्छा असेल तर आपण काही करू शकतो. याच्यातून आपल्याला लक्षात येईल त्यापैकी 25 पैकी 4 विद्यार्थ्यांना पासपोर्ट मिळत नव्हता, कागदपत्र नाहीत म्हणून. पासपोर्ट ऑफिसरनी पण आम्हाला मदत केली. आम्ही काही त्यांना डॉक्युमेंट्स दिले, कारण वडील नव्हते, फक्त आईच्या डॉक्युमेंट्सवर देत नव्हते वगैरे अशी इश्यू होते. पासपोर्ट मिळाल्यानंतर पुढचा चॅलेंज होता विजा मिळवणं. अमेरिका शटडाऊन होतं, कॉन्सुलेट बंद होतं, विजाच्या ऑफिसेस बंद होते. आम्ही विशेष रिक्वेस्ट करून मग विसाचं ऑफिस चालू केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना विजा मिळाला. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की या मुलांना, असा आपला दावा नाही की 10 दिवसाच्या व्हिजिटमध्ये काय मुलं सायंटिस्ट होतील, मात्र त्यांना एका प्रकारची त्यांच्या आयुष्याला दिशा मिळेल. त्यांना नक्कीच ज्याला आपण सायन्स टेम्परामेंट म्हणतो ते मिळेल. त्यांना काही लोकांना जर काही विद्यार्थ्यांना जर म्हणजे रिसर्चमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला तर त्याचा त्यांच्या करिअरला नक्कीच फायदा होईल. माझी हे आपण पुणे मॉडेल स्कूलमधल्या वेगवेगळ्या जे काही ॲक्टिव्हिटीज घेतो त्याचा एक हा भाग आहे. आत्ता आमचं खरं तर आता साहित्य संमेलन काल आणि आज 2 दिवस चालू आहे, त्याचा आत्ता समारोप आहे. म्हणजे शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टीवर आत्ता सध्या आपण पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्रयत्न करतोय. नाही, आत्ताचे आमचे 50 विद्यार्थी इस्रोला जाऊन आले. 50 विद्यार्थी आज राष्ट्रपती भवनला आणि काल पार्लमेंट हाऊसला होते. त्यामुळं ही दरवर्षीची एक्सपोजर व्हिजिट नक्की आपली, ह्या वर्षीची व्हिजिट ही आत्ता होते, पुढची आपण मार्च नंतर घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी थेट नासाला भेट देण्यासाठी जाणार आहेत. यावर्षी पुणे जिल्हा परिषदेकडून 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहेत आणि हे विद्यार्थी सगळे माझ्यासोबत आहेत, नासाला जाण्याच्या तयारीत आहेत. दादा, नाव काय तुमचं? माझं नाव शिवम मनोहर जाधव. कुठले तुम्ही? तालुका शिरूर, शहर शिक्रापूर. नासाला भेट द्यायला निघालाय, कशी तयारी केली? आम्ही 3 परीक्षामधून पास झालो आणि त्या 3 परीक्षा एक पेपरमध्ये होती, एक कम्प्युटरवर होती आणि एक आमचा आयुकामध्ये इंटरव्ह्यू झाला. त्या 3 परीक्षेत मला चांगले मार्क पडले आणि मी नासाच्या स्टडी टूरसाठी सिलेक्ट झालो. उद्या पहाटे निघणार? उद्या पहाटे 4 वाजता. दादा, काय नाव तुमचं? सोहम विजय टेंबरे. कुठले आहे तुम्ही? बारामती तालुका. सोहम विजय टेंबरे, जिल्हा परिषद आदर प्राथमिक शाळा सांगवी. आता नासाला थेट भेट द्यायला चाललाय, काय वाटतंय? मला खूप आनंद होतोय की नासा संस्था कशी असेल ती पाहायची, नंतर तिथे शोध कसे लावतात त्यांना मी प्रश्न विचारणार. काही मोठं होऊन काय व्हायचं? मोठं होऊन सायंटिस्ट म्हणून चाललाय नासाला. तुमचं नाव काय? मी संभव मनोज राक्षे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिगस्त, तालुका खेड. आता या उद्या आहे ना 4 वाजता पहाटे जायचं आहे आणि त्याच्यासाठी कपडे वगैरे बाकीचं. हो, एक अंतराळवीर बनायचंय, पण ते नाही बनलो तर कमीत कमी एखादं वैज्ञानिक बनेल. गुड. काय लय छोटा दिसतो दादा, कुठलं तुम्ही? माझे नाव शंतनू श्रीराम कदम, मी हवेली तालुक्यातले. येस. शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद. हो, सकाळी 4 वाजता फ्लाईट आहे मुंबईवरून. मोठं होऊन आता तरी ॲस्ट्रॉनॉट व्हायचंय मला. ॲस्ट्रॉनॉट आई वडील आलेत. हो. हा खूप आनंद वाटतोय, कारण पहिल्यांदा मी दुसऱ्या देशात चाललोय आणि तो पण खूप डिसिप्लिनचा. हो. मला खूप आनंद वाटतोय आणि खूप एक्साइटमेंट आहे. साईराज गोविंद पवार. शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा, तालुका जुन्नर. हा, मी एकटाच आहे. मोठं मला सायंटिस्ट व्हायची इच्छा आहे. हो हो हो. स्वरूप सचिन बदाटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखेड, तालुका शिरूर. हो, मी एकटाची आणि एक माझा मित्र तो दिल्लीला गेलाय. हो. हो, खूप आनंद वाटतोय. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान, तालुका मुळशी, 7वी.
आदित्य सचिन आहेर. खूप आनंद वाटतो. सायंटिस्ट. माझं नाव सौरभ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी. स्वरूप दादा भागवत. नाही. हो. अगोदर कोण गेलतं का परदेशात कुटुंबातला आपल्या? नाही. पहिलाच व्यक्ती तू परदेशात निघालाय. कसं वाटतंय, काय मनात भावना आहेत? खूप आनंद होतोय. उत्सुकता पण आहे की नासा कशी असेल. आर्मी स्पेशल फोर्सेस. 7वी. तुम्ही कितवीला आहे दादा? मी 6वीला आहे. माझं नाव हर्षवर्धन सिद्धार्थ कोइनकर. शाळा ZP प्राथमिक शाळा दोंदे तालुका खेड. माझं नाव मोहम्मद उमर समीर शेख. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहा तालुका इंदापूर. हां. वडील किराणा दुकान चालवतात. मम्मी घरकाम. हो. हो. खूप आनंद वाटते. मोठून सायंटिस्ट. तुम्ही कुठल्या शाळेतले? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी. हां. बाबा सिक्युरिटी गार्ड आहेत. आई आई घर कामाला जाते. हिंजवडीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी. पहिल्यांदाच चाललाय नासाला भेट द्यायला चाललाय. तुमच्या घरातलं तुम्हीच आहे का दादा? पहिल्यांदाच परदेशात निघालाय. हां. काय व्हायचं मोठं होऊन? वैज्ञानिक किंवा ॲस्ट्रॉनॉट. काय भावना आहेत आता? उद्या तर निघणार आहे तुम्ही, विमानाने प्रवास असणार आहे. खूप आनंद होतोय आणि एक्साइटमेंट पण आहे. ॲस्ट्रॉनॉट व्हायचंय मोठं होऊन, वैज्ञानिक व्हायचंय. आई बाबा आलेत का सोडायला? हां आलेत. काय असं नाराज का वाटतं? नाही तर तोंडात तसं आहे. तुम्ही दादा कुठले? माझे नाव रुद्र विशाल मोरडे. शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी तालुका आंबेगाव. काय मोठं होऊन काय व्हायचं? उद्या नासाला चाललाय. हो, मला सायंटिस्ट नाही तर ॲस्ट्रॉनॉट बनायचे. दीदी तुम्ही बी चाललाय का उद्या? झाली का तयारी सगळी? काय उद्या नासाला याच्या अगोदर गेलते का कोण परदेशात? नाही. पहिल्यांदाच? हो. काय व्हायचं मोठं? ॲस्ट्रॉनॉट. बाबा काय करतात? टीचर आहेत. कॉलेजला आहेत. तुमच्या शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मोरडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. आंबेगाव तालुक्यातून? हो. काय कशी तयारी केली? 10 दिवस तिकडे वाटतं तुम्ही राहणार? हो. काय तयारी केली? तिथल्या आणि आपल्या टाइम डिफरन्स पाहिलाय. तिथलं म्हणजे टेम्परेचर वगैरे पाहिलंय आणि त्याच सोबतच बॅकपॅकिंगची तयारी. आनंद वाटतो? हो, आनंद पण आणि उत्सुकता पण आहे खूप. आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी आहेत. एकूण 25 विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेने वेगवेगळ्या परीक्षा घेऊन निवड केलेली आहे. उद्या पहाटे हे सगळे विद्यार्थी निघतील. मात्र आपण पाहतोय की खूप गरिबीतून एका विद्यार्थ्याने आपल्याला सांगितलं की वडील सिक्युरिटी गार्ड आहेत आणि त्यांच्या मुलाला संधी भेटली की ते नासाला जाऊन भेट देऊन येणार आहे. खरं तर खूप मोठी संधी जिल्हा परिषदेने आपल्याला दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील आपण पाहतोय. उद्या पहाटे हे सगळे छोटे छोटे मुलं जे आहेत, अगदी 7वी 5वी 6वी 7वीतली मुले आहेत, उद्या नासाच्या दिशेने निघतील. खरं तर या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत. सगळे म्हणतात की आम्हाला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, वैज्ञानिक व्हायचं आहे. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. आणि आपण इथला माहोल जर पाहिला तर पालकांच्या डोळ्यावर देखील डोळ्यात काही पालकांच्या अश्रू आलेले आहेत. खरं तर खूप मोठी संधी आहे, कारण की घरातलं कोणच परदेशात जाऊ शकलेलं नाही आहे. मात्र हे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या अभ्यासाच्या जोरावर आता नासाला भेट देण्यासाठी निघालेले आहेत. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.